बडनेरा शहरासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या फूट ओव्हरब्रिज प्रकल्पाने आता निर्णायक टप्पा गाठला आहे। जुनी वस्ती, चमननगर आणि अल्मास गेट परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून ज्या पुलाची वाट पाहत होते, त्या फूट ओव्हरब्रिजचे गर्डर बसवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत युद्ध पातळीवर पार पडलेत। नागरिकांच्या सुरक्षिततेकरिता पोलीस प्रशासनाने विशेष बंदोबस्त तैनात केला होता। या कामामुळे परिसरातील हजारो नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांना भविष्यात मोठा दिलासा मिळणार आहे। पाहूया हा विशेष रिपोर्ट। बडनेरा येथे जुनी वस्ती, चमननगर आणि अल्मास गेट परिसराला जोडणाऱ्या बहुप्रतीक्षित फूट ओव्हरब्रिज उभारणीच्या कामात महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे। पुलाच्या मुख्य संरक्षणेचा भाग असलेल्या विशाल गर्डरची बसवणी रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवत यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली। या कामासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करण्यात आला। कामादरम्यान कोणतीही दुर्घटना घडू नयेत याकरिता परिसरात विशेष सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या। वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनुमंत उरगोंडावार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। वाहतूक सुरळीत राहावी याकरिता पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली होती। गर्डर उभारणीचा हा महत्त्वाचा क्षण पाहण्याकरिता स्थानिक नागरिकांसह आमदार रवी राणा यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। अनेकांनी या प्रकल्पामुळे भविष्यात रेल्वे मार्ग आणि महामार्ग ओलांडताना होणारा धोका कमी होणार असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी नगरसेवक अजय जयस्वाल यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की हा फूट ओव्हरब्रिज परिसरातील नागरिकांकरिता सुरक्षिततेचा नवा आधार ठरणार आहे। विशेषतः विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांकरिता हा पूल अत्यंत उपयुक्त ठरेल। स्थानिक नागरिकांनी देखील या प्रकल्पासाठी पुढाकार घेतल्याबद्दल आमदार रवी राणा यांचे आभार मानलेत। पुलाचे उर्वरित काम पूर्ण झाल्यानंतर जुनी वस्ती, चमननगर आणि अल्मास गेट परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेगवान होणार आहे। त्यामुळे बडनेरा शहराच्या विकासात या प्रकल्पाची नोंद महत्त्वाच्या टप्प्याप्रमाणे केली जात आहे। बडनेराच्या विकासाला नवी गती देणाऱ्या या फूट ओव्हरब्रिजच्या प्रकल्पामुळे हजारो नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात सुटणार आहे। गर्डर बसवण्याचे काम पूर्ण झाल्याने आता उर्वरित कामांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। हा पूल पूर्णत्वास गेल्यानंतर परिसरातील वाहतूक आणि पादचारी हालचाली अधिक सुरक्षित होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे।